पाचोरा तालुक्यातील लोहटार ग्रामपंचायत सरपंच पदी अरुणा लहू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी लोहटार ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी 2 वाजता ही निवड प्रक्रिया सर्वसंमतीने पार पडली। विद्यमान सरपंच विद्या नाना पाटील यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय परदेशी यांच्या सूचकाने अरुणा लहू पाटील यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी दाखल झाल्याने अध्याशी अधिकारी सुधाकर पाटील यांनी सरपंच म्हणून अरुणा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले। अध्याशी अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुधाकर पाटील, तलाठी बोरसे आप्पा, ग्रामसेवक सुनील पवार यांसह पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिप सदस्य भाऊसाहेब डीएम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, लोहटार ग्रुप विकास सोसायटी माजी चेअरमन किरण पाटील, लोहटार ग्रामपंचायत सदस्य विजय परदेशी, मनीषाबाई वाणी, वर्षा पाटील, सुनील जाधव, सुनंदाबाई भिल, विद्या पाटील, ज्ञानेश्वर वाघ, अलकाबाई धोबी, योगेश माळी, रवींद्र कुमार, अरुणा पाटील तसेच पॅनल प्रमुख माजी सभापती सुभाष मुंडे, राजू परदेशी, रोहिदास मांडोळे, तुळशीराम माळी, मंगल परदेशी, सुनील कोळी, किरण पाटील, लहू पाटील, शंकर परदेशी, दूध सोसायटीचे चेअरमन सुभाष परदेशी, वरिष्ठ ग्रामस्थ नानाबाबा तुकाराम पाटील, नाना पाटील, विठ्ठल पाटील, विजय पाटील तसेच सन्माननीय सदस्य, ग्रामस्थ, हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सरपंच निवड झालेल्या अरुणा लहू पाटील या सरपंच उमेदवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। तालुकाचे अध्यक्ष शेलार आपले डीएम भाऊसाहेब थोड्याच वेळात येत आहे। आपले निवडणूक अधिकारी श्री सुधाकर पाटील साहेब, आपले त्यांचे सहकारी व तलाठी आप्पा देवडे साहेब व आपले ग्रामविकास अधिकारी पवार साहेब आणि सन्माननीय माजी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक आणि आपले पॅनल प्रमुख रोहिदास मांडोळे, आपले इतर सर्व माझे सर्व सहकारी मित्र, आज आपल्या या सरपंच निवडणुकी प्रसंगी इथं आज आले सगळे आपले तालुक्याहून प्रमुख अतिथी आले म्हणून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि शेलार भाऊसाहेब यांनी 2 शब्द मार्गदर्शन, दिलीप भाऊ यांनी थोडं या सभेला मार्गदर्शन करावे ही विनंती। आजच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित त्यांची निवड झाली आहे। काही उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सदस्य, ग्रामस्थ, निवडणूक अधिकारी डॉक्टर पाटील यांचे सहकारी तलाठी आप्पा, उपस्थित सर्व गावातील मंडळी मित्रांनो, आज आपल्या काही नियमात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाची निवड झाली होती आणि म्हणून मला सकाळी निरोप मिळाला की आजच्या या प्रसंगी आपण यावं। खरोखर या मोठं गाव आहे लोहटार, म्हणजे तालुक्यातलं जी काही मोठी गावं आहेत त्यासारखं एक मोठं गाव आहे। सर्वसमावेशक म्हणजे सगळे समाज एकत्रितरित्या या गावामध्ये व्यवस्थितपणे काम करतात आणि मला वाटतं की या परिसरामधलं किंवा तालुक्यामधलं कुठेही वादविवाद किंवा अशा काही गोष्टी या ठिकाणी घडत नाही। सर्वसाधारणपणे विकासाच्या दृष्टीने आपण सगळे लोक एका गावाचं सगळं बघतो आहे की ज्या काही गावांच्या तुलना होत्या की जर गाव शांत असतं किंवा एकोप्याने काम करत असतं तर त्या गावाची प्रगती होती। आणि म्हणून लोहटार गावाचं मी आमदार असताना देखील 1-2 काही कामं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, तेव्हा देखील सगळे सामोपचाराने कामं आपण या ठिकाणी केली। नंतर आपल्या गावाला सभापती पद देखील मिळालं, पंचायत समितीचं, त्या माध्यमातून कामं झाली। वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी कामं देण्याचा प्रयत्न केला आणि मी बघतोय की लोहटार गावामध्ये सर्व गोष्टी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असतील किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या गावाचा विकास नेहमी चांगला राहिलेला आहे। खासदार ET राणा असतील, आता सुजाताई असतील किंवा आमदार म्हणून कोणी प्रतिनिधी असतील, त्यांनी सगळ्यांनी या कामांमध्ये हातभार लावलेला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।